The Voice Vista Podcast, venture by Pooja Prasoon. The Voice Vista proudly presents Candid Podcast Super 11, अनकट म्हणजेच अनएडिटेड सुपर 11 सीझन 2 मध्ये आपलं स्वागत आहे. फोटोग्राफर, आर्टिस्ट, रिस्टोरर अँड आर्किव्हिस्ट श्री प्रसादजी पवार यांनी अजिंठा लेणीतील लुप्त होत चाललेल्या चित्रांचं डिजिटल रिस्टोरेशन केलंय. अजिंठा पेंटिंग्सचा शोध घेण्याचा त्यांचा हा प्रवास त्यांनी आपल्यासोबत शेअर केलाय. माजी शिक्षण सहसंचालक श्री नितीनजी उपासनी यांनी श्री प्रसादजी पवार यांच्यासोबत विचारमंथन करताना नाशिकचं पर्यटन आणि कलात्मक वारसा याचा प्रचार करण्यासाठी कला आणि सांस्कृतिक वारशाची भूमिका जाणून घेतली आहे. तुम्हाला देखील हा नवीन विषय जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तर सुरू करूया आजचा पॉडकास्ट. नमस्कार, मी नितीन उपासनी. मला असं वाटतं की व्हॉइस विस्टाच्या पहिल्या सीझन पासून आपण एकमेकांना भेटतो आहोत. शिक्षण विभागातील वेगवेगळ्या क्षेत्रांमधून वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांशी बोलताना आणि प्रत्येक घटकाशी संवाद साधताना प्रकर्षाने जी गोष्ट लक्षात आली होती ती की शिक्षणाच्या जोडीला या देशामधल्या, या राज्यामधल्या आणि समाजातल्या असे काही असंख्य घटक आहेत, असे काही असंख्य पर्सनॅलिटीज आहेत, अशा व्यक्तिमत्वांशी आपण संवाद साधावा. आणि मला असं वाटतं की तुमच्याकडनं अशा बऱ्याचशा सूचना आल्या. त्या सूचनांना इम्प्लिमेंट करताना ह्या पर्सनॅलिटीजला आपण इथे बोलतं केलं. नाशिकच्या विकासावरती त्यांचे असलेले व्हिजनरी ऍक्शन्स, त्यांना असलेल्या अपेक्षा आणि मग या सगळ्याच गोष्टींमधून आपण संवाद साधताना तुमचा भरभरून प्रतिसाद मिळत गेला. आणि म्हणून या दुसऱ्या सीझन मध्ये आपण पुन्हा एकदा नवीन नवीन वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांना घेऊन आलो. खरं म्हणजे या देशात जन्माला येणं हेच महत्वाचं आणि पुण्याचं काम आहे. कारण या देशाला काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत एक संस्कृती आहे. या संस्कृतीचा वेगवेगळ्या अँगलने जर विचार केला तर भरभरलेल्या एका भारतासारख्या संपन्न देशामध्ये आपण राहतो याचा निश्चितपणे अभिमान आहे. पण या देशाचं अजून एक वैशिष्ट्य काय तर या देशाला असलेला संस्कृतीचा आणि सांस्कृतिक वारसा. या संस्कृतीचा जो वारसा आहे, खरं म्हणजे काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत पाहताना फार पूर्वापारपासून आजपर्यंत या देशातल्या लेण्या असू देत, या देशातल्या मॉन्युमेंट्स असू देत, या देशातल्या वेगवेगळ्या असलेल्या हेरिटेज ज्या वास्तू आहेत त्या असू देत, हे या देशाचं वैभव आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही आणि आम्ही याच्याच वरती खूप अभिमान बाळगतो. परदेशातनं या देशामधल्या या हेरिटेज सगळ्या कन्सेप्टला भेट देताना लोक खूप येतात आणि मग आपल्या देशातल्या या सगळ्याच वास्तूंना नेमकं कशा पद्धतीने आपल्याला प्रेझेंट करता येईल, टुरिझमसाठी असू देत, प्रोफेशनली असू देत, आणि मग या सगळ्या वास्तूंना आपल्याला सांभाळणं किती क्रमप्राप्त आहे हे आपल्याला लक्षात येतं. खरं म्हणजे आपण म्हणतो, इतिहासामध्ये वाचतो, इतिहासात ऐकलंय, हे आपण शिकलेलो आहोत की मुघलांनी या देशावरती आक्रमण केल्यानंतर या वास्तुशिल्पांचं, या हेरिटेज कन्सेप्ट ज्या आपल्या आहेत याचं खूप मोठं नुकसान केलं. पण खरं सांगू का, हे नुकसान केलेल्यापेक्षाही काही दिवसांपासून किंवा काही वर्षांपासून जेव्हा या वास्तूंना भेट देण्यात येते, कुठल्या लेण्या असू देत, हेमाडपंथी मंदिरं असू देत, अजंता एलोरा सारखे हेरिटेज आपल्याकडच्या वास्तू असू देत, याला भेट देताना प्रकर्षाने एक दुःख मात्र मनात माझ्या असतं. ते असं की मुघलांनी केलं तिथपर्यंत ठीक होतं, पण आपण आता ते सांभाळतो आहे का? आपण त्याला सांभाळण्यासाठी प्रयत्न करतोय का? आपण आपला कुठला काही खारीचा वाटा त्याच्यात देतो आहे का? एखाद्या वास्तूला भेट दिल्यानंतर खडूने अथवा कुठल्या तरी खिळ्याने आपण आपलं नाव त्याच्यावरती कोरतो आहे, आपण त्याच्यावरती आपलं स्वतःची ओळख दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि हे दुःख दूर करण्यासाठीच मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. खरं म्हणजे मी तुम्हाला मागच्या एपिसोडमध्येही म्हटलो की नाशिक ही नररत्नांची खाण आहे. नाशिकमध्ये सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या अँगल मधल्या वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत. आणि म्हणूनच आज एका नवीन विषयाला, जर नाशिक विकासामध्ये ज्यांचा महत्वाचा रोल आहे, किंबहुना नाशिकच्या विकासाचं विजन घेऊन ज्यांनी नाशिकच्या शहराच्या पलीकडे राज्य आणि देशापर्यंत आपलं स्वतःचं एक अस्तित्व, स्वतःचं एक ओळख निर्माण केलेली आहे, अशा एका वल्ली व्यक्तिमत्वाला आज आपण इथे बोलतं करणार आहोत, त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत.
नाव काय आहे? खरं म्हणजे नावातच सगळं असतं असं मला वाटतं. नाशिकला प्रसाद रूपी मिळालेला एक वारसा. कारण प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःला झोकून देणं असलेल्या ह्या सांस्कृतिक वास्तूंना जतन करण्यासाठी तळमळीने दिवस रात्र काम करणं आणि हे काम करताना स्वतःला त्याच्यामध्ये वाहून घेण्यासारखं एक मोठं योगदान नाशिकमध्ये ज्या कलाकारांनी दिलंय त्यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. आणि ह्या कलाकारांना जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटाल, प्रसाद पवार यांना जेव्हा आपण प्रत्यक्ष भेटाल तेव्हा आपल्याला लक्षात येईल की काय आहे प्रसाद रूपी. मी जसं म्हटलं की नाशिकला प्रसाद रूपी मिळालेला हा वारसा आहे. काय केलेलं नाही यांनी. मुळातच या छोट्या छोट्या ज्या हेरिटेज वास्तू आहे याला जतन करण्यासाठीची कन्सेप्ट त्यांनी तयार केली. किंबहुना ती अधिक त्याच्यातली वृद्धी करण्यासाठी, त्याच्यातली प्रगती करण्यासाठी नवीन नवीन थीम निवडले. आज सायन्स अँड टेक्नॉलॉजी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या त्या टीम वरती त्यांच्या मेंबर म्हणून ते त्या ठिकाणी कार्यरत आहेत. मुळात हीच ओळख कमी आहे की काय? अजंता एलोरा सारखा जो आपला सांस्कृतिक वारसा आहे, या सांस्कृतिक वारशाचं जतन करण्याचं श्रेय, कारण याच्यातलं लेणी ज्यांनी पाहिलेली आहे, या लेण्यांमधले पिक्चर्स ज्यांनी पाहिलेले आहेत, ते त्या झालेल्या खराब झालेल्या इमेज पुन्हा पूर्ववत करण्यासाठीचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म, त्याच्या जोडीला स्वतःचं कर्तृत्व, त्याच्या जोडीला स्वतःची त्या ठिकाणी असलेली शैली ही त्यांनी विकसित केली. नाशिकमध्ये असलेल्या अशा सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत, ज्या वस्तू आहेत, ह्याही वृद्धिंगत करण्यासाठी, या वेगळ्या अँगलने त्यांनी करण्यासाठी स्वतःचं एक स्टुडिओ आहे. या स्टुडिओच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत हा सांस्कृतिक वारसा न्यावा, समाजापर्यंत, शहरातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत हा सांस्कृतिक वारसा न्यावा आणि हा सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी स्वतःच असं एक अभ्यासक्रम म्हणता येईल, ज्याला उपक्रम म्हणता येईल, हा ते राबवता आहेत. अभिमानाची बाब आहे. आज अशाच एका व्यक्तीला आपण भेटतो आहोत आणि म्हणून मी आवर्जून त्यांचं स्वागत करतो. प्रसाद सर, आपलं स्वागत आहे व्हॉइस विस्टा पूजापासूनच्या या पॉडकास्ट मध्ये. नमस्कार. खूप छान ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद. खरं म्हणजे मी जसं म्हटलं की यांची ओळख करून देण्यासारखं नाही, आपण प्रत्यक्ष पाहत आहात आणि व्हॉइस विस्टा या माध्यमातून तुमच्याशी संवाद साधताना आज आम्हाला आनंद होतोय. कारण याच्यामधल्या प्रत्येक अँगल मध्ये एक वेगवेगळं व्यक्तिमत्व आम्ही घेतलं आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याचं जे मोठं काम तुम्ही करता आहात हे खरोखर अलौकिक आहे. त्याबद्दल सर्वप्रथम छोटासा नाशिककर म्हणून आधी आपलं आभार. आणि खरं मी जसं म्हटलं की तुमचं कर्तृत्व आगाध आहे. अजंता एलोरेच्या माध्यमातून आपण संपूर्ण देशभर जगभर गेलेले आहात. आज 102 देशांमधले विद्यार्थी, 102 देशांमधली जी काही स्टुडंट्स आहेत, जे काही विद्यार्थी आहेत, जे काही लोक आहेत, हे तुमच्याकडे त्या माध्यमातून शिकण्यासाठी येत आहात. मग इथूनच मला आधी क्युरिओसिटी आहे की तुम्हाला ही आवड कशी निर्माण झाली? जसं गेल्या 34 वर्ष उत्तर शोधतोय असा प्रश्न तुम्ही मला सुरुवातीलाच विचारला. ठीक आहे, काय हरकत नाही. सर, आपलं जडणघडण असं जे काही वय आहे त्याच वयामध्ये मला अजंठा 18व्या वर्षी सापडला. म्हणजे खऱ्या अर्थाने सांस्कृतिक संज्ञान ज्या वर्षी झालो त्याच वर्षी माझ्या समोरचा एक विषय आला की शिक्षकांनी पद्मपाणी या चित्राची माहिती द्यायला सुरुवात केली. अच्छा, पद्मपाणी अजिंठ्यामधलं खूप ताकदीचं प्रसिद्ध चित्र. त्यांनी असं सांगितलं की हे जे काही चित्र आहे म्हणजे ते असं पुस्तकामध्ये आपल्याला दाखवायचे आणि हे जे काही चित्र आहे हा भारतीय कलेचा सांस्कृतिक वारसा आणि सुवर्ण युगाचा घटक आहे. ते सगळं बघितलं आणि मग क्लास संपला, लेक्चर संपला. म्हणून त्यांना जाऊन विचारलं की सर, हा जर इतका महत्वाचा पार्ट आहे तर या चित्राच्या पोटावरती आणि डाव्या हातावरती 2 काळ्या रंगाचे जे पॅचेस होते ती प्रिंटिंग मिस्टेक येतात, कारण तिथलं चित्र दिसत नव्हतं. मग त्यांनी असं सांगितलं की नाही, हे आता काळाच्या ओघात 2000 वर्षापूर्वी बनवलेलं चित्र आहे, तर काळाच्या ओघात नष्ट होणार. म्हटलं सर, मग आमच्यासारखे चित्रकार किंवा अजून मागचे चित्रकार यांनी जर एकत्र आले तर हे चित्र पूर्ण होऊ शकतं. बरोबर, आपण तसं लोकांना दाखवू शकतो.
तर कदाचित ते तो विषय माझ्या डोक्यामध्ये किडा सोडून निघून जायचा असेल तर ती व्यक्ती माझ्या समोरून निघून गेली. परंतु मग माझ्या असं लक्षात आलं की सरांनी याचं उत्तर दिलं नाही, याचा अर्थ मला उत्तर शोधायचं. आणि नितीनजी, मला खूप आनंद होतो सांगायला की हा प्रोजेक्ट जेव्हा माझा 89 मध्ये सुरू झाला त्यावेळेस मी माझ्या त्या शिक्षकाला जाऊन सांगितलं की सर आभारी आहे तुमचा, तुम्ही जर त्याचं उत्तर आणि शंका निरसन केलं असं तर कदाचित मी इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. असे अनेक गुरुजन मला लाभले ज्यांनी संस्कृती समजून सांगण्याचा प्रयत्न. आपण जो इंट्रो देत होता आणि जे भरभरून संस्कृतीबद्दल बोलत होता, मला खूप आनंद झाला त्याचा. कारण संस्कृती ही अनुभवण्याची गोष्ट आहे. ती शहराची संस्कृती असो, देशाची संस्कृती असो, गावाची संस्कृती. आदिवासी पाड्यांमध्ये बोहडा ही तिथली संस्कृती. तो जो आनंद निर्मितीचा किंवा आनंद आसवंतामध्ये आनंद दरवळतो आणि आपण त्या आनंदात सहभागी व्हायला पाहिजे. तर मला असं वाटतं की संस्कृती हा त्या देशाचा, त्या गावाचा, त्या शहराचा आत्माच आहे. बस, बाकीचं काहीच नाही. मग हे जेव्हा तो जर आत्मा असेल तर तो मी कशा पद्धतीने तिथपर्यंत पोहोचायचं आणि समजून घ्यायचं. अनेक अनुभव अजिंठ्याच्या प्रवासामध्ये आले. त्यातला एक सुरुवातीचा अनुभव मी आपल्याला सांगतो. म्हणजे आज आपल्या संस्कृतीच्या व्हॅल्यूज शेजारच्या जागाला किती आहे हे समजेल असा एक अनुभव आहे. किंवा नंबर 6-7च्या दरम्यान माझं काम चालू होतं. तर त्या ठिकाणी पेंटिंग कमी आहे, म्हणजे नाहीच आहे. आणि मग शिल्पांची कोठराबी चालू. तर आतमध्ये जनरली सफोकेशन होतं. तर दर 2 तासांनी मी बाहेर येऊन थांबलेलो असतो 10-20 मिनिटं आणि मग आतमध्ये जातो. त्या काळात एक परदेशी बाई होती, 70च्या आसपासचं वय होतं तिचं. आणि अतिशय सामान्य कापड वस्त्र तिने परिधान, वेशभूषा अतिशय सामान्य होते, एकदम साधे असे, फेल कलर असे, पिस्टलचे असे, पेस्टल मधले. तर ती बाई काय करायची की प्रत्येक किओस्क मध्ये आतमध्ये जाऊन सगळं बघून बाहेर आले की थोडं वेळ शांतपणे बसून आहे ना डोळे मिटून बसायचे पद्मासनामध्ये. तर मी शेजारच्याला विचारलं की काय, म्हणजे एक तर तिची शारीरिक क्षमता नाही का सगळं बघण्याची, ती सारखी बाहेर आल्यानंतर बसते एका विशिष्ट पोज मध्ये. म्हणजे शारीरिक त्रास होतोय का तिला? जर शारीरिक त्रास होत असेल तर खालून डोली असते त्या डोलीमध्ये बसून फिरून आणा, कोणीतरी मदत करायला पाहिजे तिला. मग मी ज्याला जाबणी देतो त्या माणसाला सांगितलं की जाऊन तिच्याशी बोल. तो बराच वेळ तिच्याशी बोलल्यानंतर माझ्याकडे आला आणि त्यांनी जे मला सांगितलं ते अस्वस्थ करणार होतं. मुळात ती अजिंठ्यातल्या भगवान बुद्धांच्या जन्माच्या कथा बघायच्या या विषयामध्ये गेली 40 वर्ष ती स्वतःला सांगत होती की मला हे जायचं बघायचं, मला हे जायचं बघायचं, मला हे जायचं बघायचं, पण पैसे नव्हते. तो तिचा काळ अतिशय अटीतटीचा होता. परंतु तिने ते सगळ्या इच्छा जागवल्या आणि जागत्या ठेवल्या. तर 20 वर्ष लागले तिला असा फंड उभा करायला की मी हे सगळं जाऊन बघायला पाहिजे. तर तिच्या चेहऱ्यावरच्या रेषा आणि तिचे कापड हे सांगत होते की ती खरंच सामान्य करते. पण पुढचा प्रश्न होता की मग ती थांबून काय करते, प्रत्येक केवच्या बाहेर थांबून करते का, थोडा ब्रेक. त्याचं जे उत्तर होतं ते इतकं अद्भुत होतं. तिने त्याचं विश्लेषण असं केलं की प्रत्येक केव बघून आल्यानंतर मी बाहेर थांबते आणि तिथे थांबून मग पद्मासनात बसून काहीतरी एक शांतता घेते मग परत पुढच्या कामाला. तर तिने असं सांगितलं, ज्या आर्किटेक्टने केवमध्ये ज्यांनी याचं डिझाईन केलं, हे डिझाईन करताना पहिल्यांदा त्या दगडावरची जी छन्नी पडली त्या माणसापासून ते आतमध्ये चित्र काढणारा, आतमध्ये सौंदर्य वृद्धी करणारा, म्हणजे शरीराचं सौंदर्य शास्त्र दाखवणारा, अॅनाटॉमीचा अभ्यास केलेला, ज्यांनी चित्र काढली ती, अशा सगळ्यांना नाव घेऊन म्हणजे चित्रकाराला धन्यवाद, शिल्पकाराला धन्यवाद, अशी पूर्ण ती कॉमेंट्री करते. सगळ्यांकरता एक लिस्ट वाचते आणि सांगते की तुम्ही हे काम 2000 वर्षापूर्वी करून ठेवलं म्हणून मला आज बघायला मिळालं, म्हणून मी भाग्यवान. ही संस्कृती. मग या संस्कृतीच्या दिशेने जेव्हा आपण जातो तेव्हा आपण आनंदामध्ये असतो, परमोच्च आनंदामध्ये असतो. आणि जे घडतं, जे दिसतं, ज्याचा आपल्याला आनंद होतो ते सगळं अद्भुत आहे सर. मग संस्कृतीचा
आपण ऐकलेला अर्थ, हम्म. भारतीय संस्कृतीचा आपण ऐकलेला अर्थ आणि परदेशातून आलेल्या माणसांनी सांगितलेलं केलेलं संस्कृतीचं वर्णन, या दोन्ही गोष्टी अतिशय माझ्याकरता महत्वाच्या आहेत. क्या बात. मला ती गोष्ट फार कळली, कारण मी आता जगभर फिरतो, तिथलं पण मी कल्चर बघत असतो, पण बऱ्याचदा ह्या ठिकाणी जाऊन नेमकं संस्कृती बघणं हे पण घडत नाही. कारण 2000 वर्षापूर्वी अजेंडा बनवलेला आहे. भगवान बुद्धांचे जातक कथा आहे. त्या जातक कथा का आहेत, तर त्यातून आपल्याला बोध घ्यायचा आहे. जे मी जसं हे काम सुरू केलं तसं एनर्जी लेवल अप करण्यासाठी. कारण जेव्हा तुम्ही संस्कृतीमध्ये काम करतात ना, त्यावेळेस तुमची एनर्जी डाऊन कधीच होत नाही. त्याचं कारण असं आहे की रोज तुम्हाला नवीन सापडतं. म्हणजे माझ्या देशातल्या कुठल्या ना कुठल्या झाडावरती एक फुल आहे ना माझ्यासाठी, अशा कन्सेप्ट मध्ये आपण जातो आणि मी त्याचा सुगंध घेतो. असं सगळं चालू असताना जे घडत असतं त्यामध्ये रोज एक नवीन रेष मला सापडते, रोज नवीन जगण्यातला रंग सापडतो, जो रंग मला जगवतो. आणि 2000 वर्षापूर्वी भारत कसा होता हे मला आज बघायला मिळतं. म्हणजे 2000 वर्षापूर्वी तर त्या संस्कृतीमध्ये आपण जुने फोटो गंगेचे, आपण आता गोदावरी नाशिक मध्ये राहतो तर गंगेचे फोटो बघतो की गोदावरीमध्ये अशा प्रकारचा काळ होता. मग बैलगाड्या सोडल्या जायच्या, मग ते त्यांची वेशभूषा, त्या पगड्या बांधलेला आनंद होतो की 200 वर्षापूर्वीचा काढलेला फोटो. पण जर 2000 वर्षापूर्वी कॅमेरा असता आणि ते जर आपल्या डोळ्यासमोर सगळं घडलं असतं तर मला असं वाटतं की त्या सगळ्या गोष्टीचा सूक्ष्म विचार, संस्कृती हा शब्द नाहीये, संस्कृती ही भाषा नाहीये, हे व्हिज्युअल आहे. अच्छा, व्हिज्युअल. म्हणजे मी तुम्हाला दिवाळीचं किती वर्णन केलं सांगितलं ना, तर जोपर्यंत त्या फटाक्याचा आवाज तुमच्या कानात येत नाही आणि त्या फुटलेल्या फटाक्याच्या दारूचा सुगंध तुमच्यापर्यंत पोहोचत नाही आणि तो आतिषबाजी जो पण बघत नाही कदाचित तिथपर्यंत ती म्हणजे संस्कृती असं तो पार्ट. तुमचा म्हणजे खरं हा जो विचार आहे ना, हा खरोखर कौतुकास्पद आहे आणि अभिमानास्पद आहे. पण मूळ प्रश्न माझा तसाच राहिला की हेरिटेज आणि संस्कृती, मी जसं आपण म्हणतात की तुम्ही संस्कृतीवरती आधारित हा सगळा विचार मांडला, पण ह्या भारताचं सर्वात वैभव जे आहे ते ह्या सगळ्या वास्तू आहेत. आणि या वास्तू ज्या सगळ्या उभ्या राहिलेल्या आहेत, आज नाशकात पांडवलेणी आहेत, चामरलेणी आहे, सिन्नरचं बुद्धेश्वराचं मंदिर असेल, अगदी आपल्या झोडग्यापर्यंत आपण गेलो तर हेमाडपंथी मंदिर आहे. पण ह्या सगळ्या वास्तूंचा जर पुनर्विकास किंवा जो पुनर्विचार आपण करत आहात की जो आपल्याला करायचा आहे, जसं आपण अजंता एलोरामध्ये काम करतो, तर मग त्याच्यासाठी आपली काय विजनरी असावी की याचा पुनर्विकास पुढचा भाग झाला, पण किमान जतन करण्यासाठी आपल्याला काय करायचं? 100% एकदम महत्वाचा विषय हा की चित्र संपताय. म्हणजे पूर्वी तो राजा होता, आज नाक, कान, डोळे, हात, बोट किंवा त्याची बॉडी आज ते खंडित झाले. तर त्या चित्रातून जो मेसेज आपल्याला चित्रकाराने दिला होता तो पोहोचत नाही. बरोबर. तर त्या लिंक्स आहे ना, त्या जनरेट करायचं काम नाही करत. म्हणजे मी चित्र पूर्ण करतो का, तर तसं म्हणाल तर तुम्हाला शास्त्राप्रमाणे, सायन्स प्रमाणे मी पूर्ण करतो, बरोबर. परंतु 2000 वर्षापूर्वीची वेशभूषा कशी होती, त्यांची केशभूषा कशी होती, त्यांचे अलंकार कसे होते, मग त्याचं ड्रॉइंग करून आपण हे सगळं काम करतो. हे सगळं करत असताना फक्त अजिंठ्यावरती अवलंबून नाही, तर भारतभर आपण फिरलो, परदेशामध्ये फिरलो, ते रेफरन्सेस गोळा केले आणि त्या ज्या संस्कृती जतनाचे विषय आहेत ते अतिशय छान आणि सुंदर आहे. जसं आहे तसं सांभाळून ठेवणं आपल्याकरता महत्वाचं आहे, बरोबर आहे. त्याच्यात आपण ऍड करू शकत ना, ते जे काही कालामानाप्रमाणे कमी होईल तेवढं होईल, परंतु जपणं, संस्कृती जपणं असा शब्द आहे किंवा वाक्य पण असं की आपण संस्कृती जपली पाहिजे. आता नाशिक मधले त्रिरश्मी लेणी जी भगवान बुद्धांशी रिलेटेड आहे, त्यांच्या काळातल्या सगळ्या लेणी ज्या आपल्याला बघायला मिळतात, प्रत्येक केव मध्ये संदेश दिला जातो की या केव मधला हा संदेश त्या पार्ट मध्ये केला जातो. मग जर समजा माझ्या समोर 20 लेणी बनवायचे असं ठरलं तर मग 20 युनिक असायला पाहिजे, काहीतरी वेगळं असतं, वैशिष्ट्य. मग ते वेगवेगळ्या कालखंडामध्ये तयार होतं. कारण आज मी काम करायला घेतलं आणि 2 दिवसामध्ये बिल्डिंग बांधून होते असं जसं घडत नाही. तसं ते तर रिव्हर्स प्रोसिजर आहे. म्हणजे एक एक तुकडा त्या डोंगरामधला फोडायचा, तो बाहेर टाकायचा,
तो क्युबिक एरिया फोडायचा, बाहेर टाकायचा. मग एक टीम जी ती फक्त तेवढंच काम करते. अच्छा. की ते सगळं फोडून बाहेर टाकायचं. मग दुसरी जी ती सौंदर्यशास्त्रावरती काम बरं. करते. तिसरी जी ती ऍस्थेटिक्सच्या पलीकडचं म्हणजे दृश्यमान होणारं ऍस्थेटिक. ओके. म्हणजे मला इथे भगवान बुद्धांची मूर्ती पाहिजे माझी कन्सेप्ट हा. आहे, पण ती प्रत्यक्षात आणणारी जी टीम आहे ते सगळं करते. तर हे जे काही सांस्कृतिक भाग आहे तो 100% आपण जपायला पाहिजे. आणि हा जपणं इतकं गरजेचं आहे. आत्मा आहे हा या सिस्टीमचा, म्हणजे देशाचा असेल, सिटीचा असेल, हा जर जपला तर आपल्याला जसा आनंद होतो. आपण काय करतो की आपण ती गोष्ट बघतो. त्रिरश्मी लेणीला जाऊन आलो का? आम्ही जाऊन आलो. बरोबर. ते मंदिर बघितलं, गोंदेश्वर हा बघितलं. पण तुम्ही घेऊन काय आले? त्या ठिकाणी सायन्स आहे, चिन्ह आहे बरं. की ते चिन्ह तुमच्याशी कम्युनिकेट करतात. अच्छा. तर ते चिन्ह समजतात का? नाही समजत. मग ते कोणाला तरी एक्सपर्टला आपल्याला घेऊन येणार, ते मंदिर वाचलं पाहिजे. मग मी जसं आज आपल्या नाशिकमध्ये खूप मोठं काम करणारे व्यक्ती आहे रमेश पडवळ नावाचे. हो. त्या व्यक्तीने आयुष्याचा खूप काळ त्याच्यासाठी घालवला आणि तो सगळं करून लोकांना ते समजून देण्याचा प्रयत्न करतो. मी नेहमी त्याला सांगतो की अरे 20 लाख लोक आहेत ना नाशिकमध्ये. हो. 200, 500, 1000, 2000, 5000 व्हायला पाहिजे आणि या सगळ्या सिस्टीम मध्ये ती सगळे आले पाहिजे. तर आपलं काम असं आहे की ते प्रत्येकाने संस्कृती जपायला पाहिजे. आज प्रत्येकाने होत नाही. एक सिस्टीम आहे ती काम करते, एक सरकारी सिस्टीम असते, पुरातत्व विभाग असते, ते जपण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या पद्धतीने. ते त्यांचं काम करतात चोख, त्यांच्या गॅजेटमध्ये लिहिण्याप्रमाणे नियमाला धरून त्या सगळ्या गोष्टी करतात. एकदम 100% मान्य आहे. आपण ती सांगायला पाहिजे. जपलं म्हणजे ह्या केव मध्ये काय वेगळं पण आहे, पुढच्या केव मध्ये काय वेगळं पण आहे. चित्रकलेच्या दृष्टीने या केव कशा महत्वाचं, शिल्पकलेच्या दृष्टीने या काय महत्वाचं, याच्यामध्ये दिला जाणारा संदेश कोणता आहे, इतर जे काही व्यक्तिमत्व आहेत ते कम्युनिकेट कसं करतात एखाद्या. एकदम छोटी गोष्ट अजून एक सांगतो आपल्याला की भगवान बुद्धांच्या हातामध्ये पद्मपाणी किंवा बोधिसत्व पद्मपाणीच्या हातामध्ये कमळ आहे. मग ते जे कमळ आहे ते कमळ किती प्रकारचं असेल, किती प्रकारचं असेल, याचा माझ्या अभ्यासाकरता सुरुवात झाली. आणि मी तुम्हाला सांगतो की जेव्हा मी त्रिरश्मी लेणीमध्ये त्या परिसरामध्ये जेव्हा गेलो आणि बघितलं तर त्या ठिकाणी जितक्या प्रकारचे कमळ काढलेले ते कमळ पाण्याच्या पृष्ठभागापासून 1 मीटर अंतरावरती त्या कमळाचं फुल दिसतं. अच्छा. हा. आणि त्याची जे देठ आहे त्या देठला त्यांनी अलंकारिक आकारामध्ये कन्वर्ट केलं. अच्छा. बरोबर आहे. माझ्या पुढचा प्रश्न असा होता की मी जे बघतो ते आणि इथे ड्रॉ केलेलं आहे ते याच्यामधलं नेमकं कुठलं करेक्ट तुम्ही समजून काम करायचं. तर जेव्हा मी 2015ला चायनात गेलो तर चायनामध्ये एक राज प्रासाद होता जो त्यांनी सांस्कृतिक म्हणून जपलेला. तो त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही गेस्ट असतात ना, जेव्हा मी माझ्या घरच्याने जातो ना तेव्हा ते देशाला काही घेत नसतं, पण जेव्हा देश बोलवतो ना तेव्हा मी सांगेल तसं असतं. तर मी जेव्हा त्या ठिकाणी गेलो तर एका पार्ट मध्ये खूप गर्दी दिसते मला. आणि इथं गर्दी का बघाय म्हणजे ते खूप सुंदर प्रकारे मी नाही सांगत, तुम्ही जाऊन बघा. आपल्यातून घटना अशी होती की मी त्या तिथपर्यंत चालत गेलो. 12 वर्षानंतर त्या कमळाला फुल आलेलं होतं. ते कमळ आणि त्रिरश्मी लेणी मधलं कमळ ते सेम होत. माझ्याकडे त्याची पूर्ण फोटोग्राफी करून की कमळ किती, त्याला पाकळ्या किती असतात, ते दिसतं कसं, ते जमिनीपासून वर कसं असतं. तर याची जी लिंक आहे ही त्या सांस्कृतिक पार्ट मध्ये आहे, त्या वास्तूमध्ये आहे, त्या कलाकृतीमध्ये आहे, त्या शिल्पकलेमध्ये आहे. मला असं वाटतं की आपलं प्रत्येकाचं काम आहे. प्रत्येक आता नाशिक आहे, नाशिककरांचं काम आहे की एकदा जाऊन ते बघायला पाहिजे. लोक येतात, परदेशातून लोक येतात, अगदी शेजारच्या गावातून लोक येतात आणि चल आज मला गंगेवर फिरून आला तर तुम्हाला काळारामाची माहिती देता आली पाहिजे, तुम्हाला गोदाची माहिती देता आली पाहिजे, किती वर्षांनी कुंभमेळा होतो याची माहिती देता आली पाहिजे. हे सगळा जो पार्ट आहे तो बेसिकली 2 व्यक्तींनी संस्कृती जपायची असते. कोणी 2, तुम्ही आणि मी. बरोबर. म्हणजे जी गोष्ट मला माहित नसेल मी म्हणून नितीन सर मला जरा सांगा ना याचं गोंदेश्वरची माहिती सांगा, किंवा तुम्ही मला म्हणून की नाही शिल्पकलेत ही गोष्ट मला जरा सांगता येईल. तर संस्कृती 2 जणांनी आपल्या मनामध्ये जपायची असते आणि तिसऱ्या माणसाला दाखवायची असते.
मी थोडीशी तुमच्या ह्याच्यात ऍड करेल. खरं म्हणजे संस्कृती जपली पाहिजे ही अगदी फॅक्ट आहे, पण आता गरज अशी की या संस्कृतीचं संवर्धन झालं पाहिजे, वाढली पाहिजे. कारण मुळामध्ये आपल्या देशाचा पायाच मुळात सांस्कृतिक आहे. म्हणजे मग तो शिक्षण असू दे, तो राजकीय असू दे, तो आध्यात्मिक असू दे, तो आर्थिक असू दे, याला एक विशिष्ट अशी संस्कृती आहे. तुमच्या बोलण्यातनं जे आलं ना की दोन व्यक्तींनी संस्कृती समजून घेतली पाहिजे, वाढीस लागली पाहिजे. आज नाशिकला ऐतिहासिक, पौराणिक सगळे संदर्भ आहेत. म्हणजे भगवान श्रीरामांच्या 14 वर्षाचा वनवासाचा संदर्भ आहे. त्यानंतर इथे असलेल्या जसे आपण त्रिरेश्मी तथा पांडवलेणीचा आपण जो उल्लेख केला तो आहे. आजूबाजूच्या ज्या वास्तू आहेत याचा उल्लेख केलेला आहे. पण ह्या सगळ्या संस्कृतीचं संवर्धन करताना म्हणजे आज काय जाणवत आहे की त्रिरश्मी लेणी म्हणजे व्यायामाची जागा, तिथे व्यायाम केला पाहिजे याच्यासाठी. आणि मग त्याच्याकडे कुठेतरी जुन्या कामाला कुठेतरी मला असं वाटतं, म्हणजे ह्या माझी भूमिका असेल कदाचित, किंवा ते अजून एक दुसरं उदाहरण देईन मी तुम्हाला. ब्रह्मगिरीची परिक्रमा. या ब्रह्मगिरीच्या परिक्रमेचं एक संत ज्ञानेश्वरांच्या म्हणजे ज्ञानेश्वरांच्या आई वडिलांपासूनचं महत्व आहे. पण आज त्या रोडला सगळं कॉन्क्रीट करून टाकलं. म्हणजे त्या संस्कृतीचं ज्याला संवर्धन म्हणता येईल आपल्याला असं अपेक्षित आहे की तुम्ही जे म्हटलात की संवर्धन झालं पाहिजे, तर मग येणाऱ्या पिढीमध्ये म्हणजे येणारी मुलं आहेत, कॉलेजची मुलं आहेत, शाळांची मुलं आहेत, यांच्यासाठी या संवर्धनामध्ये आपला रोल कसा असेल? आपला रोल अतिशय सुंदर आहे. आम्ही 1989 मध्ये ठरवलंय की जी संस्कृती मला दिसेल, समजेल, आकलन होईल आणि त्या सगळ्या विषयाचं ज्ञान जेव्हा मला प्राप्त होईल त्यावेळेस मी जगभरामधल्या 100 कोटी लोकांना भारतीय संस्कृती दाखवणार आहे. त्याचा अँगलच वेगळा आहे आणि त्याची प्रोसेस सुरू झाली. प्रोसेस जशी मी सुरू केली तेव्हा माझ्या गेल्या 2012 पासून पहिलं आपलं एक्झिबिशन सुरू झालं. अच्छा, म्हणजे आपण ती प्रदर्शनाच्या माध्यमातून आपण दाखवतो. पण समाधान नव्हतं होत. याचं कारण असं आहे की जे जनरेशन येऊन ते बघायचं ना, त्यांना त्या संस्कृतीबद्दल काही आपुलकी असायचं काही कारण नाहीये. आणि चित्रकलेतल्या शिक्षकांनी कधी शिकवलेलं नाही, शिल्पकलेतल्या शिक्षक संस्कृती म्हणजे काय हा विषयच नाही त्याच्यामध्ये, असं जनरेशन सगळं बघतो. आपल्या वयाचं, माझ्या वयाचं सुद्धा त्यांना त्याच्याशी विशेष काही घेणं नाही. पण ऍपल आणलेलं आहे, मोबाईल आणलेला आहे, मी एक नवीन गॅजेट आणलेलं आहे, मी मर्सिडीचं नवीन मॉडेल आणली, तो लोक बघायला येतात. पण हा संस्कृतीचा भाग जो आहे तो गेल्या 20 ते 25 वर्षांपासून लोकांना हिट नाही केला पाहिजे. तो पिन सारखा गेला पाहिजे लोकांना. मग त्याला आपलं काय? तर मग आता आपण असं चालू केलं की आपण मोड झालो, आपल्या वयाची माणसं मोड झाली, माझ्या खालचं पण जनरेशन मोड झालं. कारण चित्रकलेची काही घेण नाही, चित्र काढतो का मग त्याला प्रतिष्ठाच नाही ठेवलेली. बरोबर आहे. तू आयटीत आहे का, मग तुला रुबाबाने आयटी नाही तर तुझ्यासाठी काहीच नाही. मग चित्र काढणाऱ्याचं कौतुक केलं जात नाही. चित्र काढणारा 9वी पर्यंत येतो आणि 10वीला चित्रकलेला आई वडील सांगतात बस झाले ते नाटक बाजूला ठेव, चित्रकला थोडीच करायची, तुला पुढे जाऊन कसं करायचं, डॉक्टर व्हायचं, इंजिनियर व्हायचं. मग माझ्या पुढचा प्रश्न आहे की डॉक्टर जो आहे तो ऑपरेशन करतो, चिरफाड करतो आणि सौंदर्य दृष्टीने परत ते सगळ्या गोष्टी प्लास्टिक सर्जरी करतो. हा संस्कृतीचा भाग नाही का आपल्या? कारण तो पूर्वी जसं होतं तसं ठेवण्याचा प्रयत्न करतो. इंजिनिअरिंग मध्ये जो जातो तो कार डिझाईन करतो ना, तर त्याचे स्केचेसच करावं लागतात. म्हणजे तुम्हाला गोल, चौकोन, त्रिकोण हे सगळं कळलंच पाहिजे, म्हणजे ते चित्रकला कनेक्ट आहे. आम्ही आता अशी सुरुवात करतोय की शाळांमध्ये जाऊन जे नवीन जनरेशन आहे त्या नवीन जनरेशनला अजंठा आणि चित्रकला आणि शिल्पकला या सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे. म्हणजे स्पेशली अजंतावरती आपण त्यांना माहिती देतोय किंवा अजंता लेण्यांची महती असं म्हणजे चित्रकला आणि शिल्पकला आणि माझी संस्कृती त्याच्या व्हॅल्यूज काय याच्यासाठी आपण कनेक्ट करतो. विद्यार्थ्यांना चित्रकलेशी कनेक्शन कसं होतं. चित्रकला ही चित्रकला व्यक्त होते, तिला एक स्वतःची भाषा आहे आणि ती त्या भाषेमध्ये कम्युनिकेट करते. मग इंग्रजी आला पाहिजे, जर्मन आलं पाहिजे असं काहीच नाही. अजंठा येणारा कुठल्याही देशातला येतो, ते चित्र मला आवडलं, हेच मला बघायचं होतं, हे मला समजलं, याच्यात काहीतरी वेगळं होतं.
असं तो का म्हणतो. तसं तो घेऊन तर काहीच फिजिकली जात नाही, बरोबर. पण तो बौद्धिक एनर्जी घेऊन जातो. की मी ही गोष्ट माझ्या नजरेने बघितली. जे क्रिएटिव्ह आहेत जगभरामध्ये, अगदी स्टीव्ह जॉब यांनी ऍपल करता मोठं योगदान दिलं, हा सुद्धा वर्षभर भारतामध्ये राहिला आणि भारताच्या सौंदर्य शास्त्र त्यांनी समजून घेतलं, बुद्ध फिलॉसॉफी समजून घेतली आणि मग त्यांनी त्याच्या टेक्निकमध्ये बदल केले. तर कल्चरशी आपल्याला कनेक्ट व्हायला पाहिजे. आम्ही जे नवीन जनरेशन, या नवीन जनरेशनला पुन्हा एकदा त्या सांस्कृतिक लेवलला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. आणि ही जी काही कन्सेप्ट आहे, या कन्सेप्ट प्रमाणे आता शाळांमध्ये एक्झिबिशन सुरू होत आहे. मग हे कसं झालं सुरू, तर वेगवेगळ्या प्रकारचे एस्थेटिक रिपोर्ट आपण लोकांपर्यंत दिले, की कालपर्यंत असं समजत होतं. मग त्याचे अनालिसिस केलं, मग लक्षात आलं की अरे क्रिएटिव्ह पार्टच कमी होत चालला ना कलेतला. अहो, बिस्मिल्ला खान शिवाय कोणी शहनाईच वाजवत नाहीये आज माझ्या देशामध्ये, तर कल्चर संपलंच ना. म्हणजे ते पुढे कॅरी झालं नाही ते पुढे, बरोबर ना. मग गळा सगळ्यांना आहे, सगळ्यांचा आवाज येतो, पण मग त्या गान कोकिळा असेल तिथपर्यंत पोचूच नाही ना शकत तुम्ही. याचा अर्थ असा आहे की मी ऍज ए जी गोष्ट मला समजते ती मी अनेक लोकांना सांगितली पाहिजे आणि त्यांचा त्याच्यातला दृष्टिकोन बदलला पाहिजे. मग ती व्यायामाचं ठिकाण हे कसं ज्ञानाचं होईल त्या दिशेने आपल्याला आपोआप जाता येईल. त्यांनी जे काम करून ठेवलंय ना, आजच्या आधुनिक जगाला कैलास लेणं बनवणं शक्य नाही का, तर कदाचित पैशाने शक्य असेल, माणूस नाही ना करणार. हाताने बनवायचं ठरवलं तर शक्य नाही ते सगळं. म्हणून आपल्याला ते कलाकार सवायचे. मग ते कलाकार घरोघरामध्ये प्रत्येक विद्यार्थी हा जेव्हा कलेबद्दल बोलायला सुरुवात होईल त्यावेळेस लोकांना आणि आई वडिलांना ते लक्षात यायला लागेल की हा महत्वाचा जगण्याचा पार्ट. अनेक लोक कोरोनाच्या काळामध्ये घरी बसून ज्या लोकांनी कलेची आराधना केली, संगीत असेल, नृत्य असेल, हे जसे जसे टवटवीत राहिले, सामान्य माणूस मात्र हिरमुसला, संपून गेला, अनेक जण संपले. तर तुम्हाला स्वतःच्या जगण्यासाठी, आणि कलेची गंमत अशी आहे की कला संस्कृती जपण्यासाठीच कलेचा वापर करतो. मला माझ्या देशाची संस्कृती तुमच्याकडे नाही आणता येत. बरोबर आहे. संस्कृतीला कॅरी करणारा माणूसच कलाकार असतो. आणि मला असं वाटतं की तुम्ही अष्टपैलू कलाकार आहात. तुम्ही स्वतः चित्रकार आहात, तुम्ही स्वतः फोटोग्राफर आहात, तुम्ही स्वतः तिथे शिल्पकार आहात, तुम्ही स्वतः म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून ह्या कलेचं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहात. पण ह्या सगळ्यांमध्ये तुमचं स्वतःचं आवडीचं क्षेत्र म्हणजे तुम्ही चित्रकारितामध्ये मास्टर आहात, जे आता तुम्ही शिल्पकारितेला जोड दिलेली. पण तरी असं काय वाटतं की मी याच्यातल्या अजून पुढे याच्यातच जास्त काम करावं, असं कुठलं क्षेत्र? बेसिकली आतून बाहेर येणारी जी गोष्ट आहे ना, तिचा सोर्स काय करावं असू शकतो, पण ते विचार येतात की मला असं काहीतरी करावं असं वाटतं. मग माझ्याकडे जसा वेळ असेल तसं मी त्या वेळेप्रमाणे विषय जो आहे म्हणजे वेळेप्रमाणे मीडियम जे आहे त्याचं मी निवड करतो आणि त्याच्यात काम करतो. पण हे आतून बाहेर येणाऱ्या गोष्टी सगळ्या म्हणजे समोर जे येईल त्याच्यानुसार, समोर एखादा पिक्चर आला तर चित्रकला होता, चांगलं इमेज दिसले तर फोटो काढा, म्हणजे हा त्यातला कंटिन्युटी मधला पार्ट आहे. परंतु मला जे सुचलं त्याच्यासाठी मला किती वेळ, म्हणजे जर माझ्याकडे ती गोष्ट तुम्हाला व्यक्त होण्यासाठी 2 वर्ष असतील तर मी दगडे काम करेन, कारण माझ्याकडे 2 वर्ष. माझ्याकडे 4च महिने असतील तर मी चित्र काढेन, आणि माझ्याकडे एवढाच वेळ आहे तर मी फोटो काढेन, कारण विचार तर मांडायचा आहे आपल्याला. या सगळ्या गोष्टीचं चॉईस या स्वरूपामध्ये चालू असतं. मला तुमचं सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण जे काम आहे, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, महाराष्ट्र शासनाने जे गौरवलेलं आहे, ज्याच्यावरती तुम्हाला म्हणजे निश्चितपणे पुरस्कार मिळालेले, तर यामध्ये आहे अजंठा, जे अजंठा लेणी जे आहे त्याचं रिस्टोरेशन. या रिस्टोरेशन मध्ये खूप अडचणी होत्या. म्हणजे मला असं वाटतं की तिथे पुरातत्व विभाग मनुष्याला जाऊ देत नाही, आवाज करू देत नाही, कॅमेरा लावू देत नाही, फोटो काढू देत नाही, फ्लॅश अलाउड नाही. अशा याच्यामध्ये तुम्हाला खूप महत्वाचा रोल दिला गेला की ज्या लेण्या कुठेतरी झिजलेल्या आहेत त्या लेण्या मूळ स्वरूपात 2000 वर्षापूर्वी कशा असतील याचे इमॅजिनेशन तुम्हाला प्रत्यक्ष मॅन्युअली करायला सांगितलं, नॉट विथ डिजिटलायझेशन. आणि ही फार मोठी म्हणजे तुमच्यासाठी निश्चितपणे फार मोठं ते काम होतं.
आणि तुमच्या संपूर्ण कालखंडातला तो शिरपेच मानाचा तुरा होता तो तुम्हाला. तर हे नेमकं काम काय होतं? जसा विषय हा असाइनमेंट म्हणून माझ्याकडे नाही आला की हे काम तुम्ही करा असं नाही. माझं इन्स्पिरेशन होतं. मी काम करायला सुरुवात केली की मला हे काम पूर्ण करायचं. मी माझ्या देशासाठी काम करतो, माझी संस्कृती टिकवण्यासाठी काम करतो. सगळ्यात महत्वाचं की जे चित्र आज दिसतंय, जे उद्या कमी प्रमाणात दिसेल, कारण झिजणार तर आहेच ना, कानाकानाने संपणार आहे. तर जे कानाकानाने संपणार आहे ते माझ्यासमोर जेवढं आहे ना, ते तर आपल्याला रिस्टोरेशन करायचंच आहे त्याचं, पण जे दिसत नाही ते पण कम्प्लीट करायचं. हा संपूर्ण प्रोजेक्ट आहे, हा माझा स्वतःचा की मला वाटतं आणि मी माझ्या देशासाठी काम करायचं. रक्त आठवणारे आणि देशाला रक्त देणारे जसे लोक असतात, तसं मी माझं आयुष्य या देशाच्या संस्कृतीकरता वाहून टाकलं. मला हे काम करायचं. जेव्हा त्याचे रिझल्ट दिसायला लागले, जे रिझल्ट सिस्टीम मध्ये, सरकारी नियमामध्ये फिट व्हायला लागले, तेव्हा त्या गोष्टीचं आकर्षण सुरू झालं. पण संस्कृतीत मी जे काही काम करतो हे समजून जर घ्यायचं असेल तर सर्वसामान्य माणसाला खूप वेळ लागायचा आणि सगळं झाल्यावर काही समजायचं नाही. पण मी खूप नशिबान आहे, कायमस्वरूपी नशिबान की ज्यांनी परम कॉम्प्युटर बनवला ते डॉक्टर विजय भटकर सर, हे जेव्हा माझ्या संपर्कामध्ये आले त्यावेळेस मी त्यांना अजेंडा हा विषय यासाठी आपल्याला रिस्टोर करायचा आहे की जी भाषा असते त्या भाषेमध्ये म्हणजे वेगवेगळ्या संहिता, ग्रंथ आणि अशा अनेक गोष्टी आपण टेक्स्ट मध्ये बघतो, पण त्याच्यामध्ये ओरिजिनल काय आहे, याचं ओरिजिनल काय, याचं ओरिजिनल काय असं शोधत शोधत जातो. ते ओरिजिनल संपतंय. तर मी भाषेमध्ये किती वर्णन केलं तर भाषा ही व्हिज्युअल तयार नाही करू शकत, कारण मी बघितलेला राजा आणि तुम्ही विचारात आणलेला राजा दोघांमध्ये फरक आहे, बरोबर आहे. परंतु चित्र ही सत्य प्रत आहे की 2000 वर्षापूर्वी भारतातलं समाज जीवन काय होतं हे त्या चित्रामध्ये आहे. आता शिल्प का बोलत नाही तर शिल्पामध्ये सूक्ष्म चित्रण जे आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणात नाही होत. सराउंडिंगचं जे पार्ट आहे ना, हा असं नाही होत. एक कॅरेक्टर असतं ते तेवढंच असतं, पण चित्रामध्ये रस्ता, दरवाजाला खिडकीत काहीतरी टांगलेलं आहे, त्याच्या आतमध्ये पडद्याच्या आतमध्ये असलेला टेबल लॅम्प, ते टेबल लॅम्प ज्याच्यावर ते टेबल, असं सगळं चित्र दाखवतं. इतकं सूक्ष्म काम करता येतं. इतकं सूक्ष्म काम 2000 वर्षापूर्वी भिंतीवर चितारलेलं आहे. ते आपल्याशी बोलतं, ते संवाद साधतं, फक्त आपल्याला त्याच्याकरता वेळ काढायचा. तर जगभरामधले 100 कोटी लोकांना आपण त्या चित्र जे आपल्याशी बोलतं ते कसं समजून घ्यायचं हीच गोष्ट सध्या शिकवणं, इतकंच काम माझ्याकडे चालू आहे. आणि मला असं वाटतं की त्याच्यात प्रचंड यश येत आहे. मधल्या काळामध्ये मी थायलंडला मला शासनाने पाठवलं होतं, तिथल्या एम्बसी बरोबर. तर त्या ठिकाणी थायलंडमध्ये जे मॉन्क आहेत, बौद्ध धर्मगुरू जे आहेत, ते इथे येऊन अजंठा बघतात, पण ती लिंक जनरेट होत नाही. अच्छा, ती लिंक कशी जनरेट करायची त्या सगळ्या पार्टवरती अजंठा समजूनच कसा घ्यायचा, आणि त्यासोबत तिथले काही राजघराण्यातले आणि राजनैतिक अधिकारी. म्हणजे माझं जे एक्झिबिशन तिथे झालं त्याचं एक्झिबिशनला सांस्कृतिक मंत्रालयाचा जो प्रमुख मंत्री होता, सांस्कृतिक मंत्री थायलंड, त्याच्या हस्तेच त्याचं ओपनिंग झालं. इतकं व्हॅल्युएबल टास्क आहे. अजंठा किंवा भारतीय संस्कृती आपल्याला जी माहिती आहे याच्यापेक्षा जास्त ज्ञान जगभरामध्ये आहे. आणि मला असं वाटतं की ज्यांना ते समजतं त्यांना दाखवण्यामध्ये मला खूपच आनंद आहे. अशा वेगवेगळ्या ठिकाणी तो मूळ प्रश्न माझा तसा झाला की ही नेमकी कन्सेप्ट काय होती, तुम्ही त्याचं ऍक्च्युअली इम्प्लिमेंटेशन कसं केलं, ती जी लेणी झिजली होती किंवा ते जे चित्र झिजत चाललं होतं त्याच्यावरती तुम्ही वर्कआउट केलं, ज्याच्यामध्ये जगभरात तुमचं आज नाव आहे. तर ती थोडक्यात ती कन्सेप्ट कशी? मलाही आर्किओलॉजीचे सगळे नियम मलाही लागू होते. चित्राच्या जवळ जायचं नाही, चित्राला स्पर्श करायचा नाही, चित्रावरती फ्लॅशलाईट टाकायचं नाही, चित्रावर हॅलोजनचा वापर करायचा नाही. जे तुला दिसतं म्हणजे बघ, तुला आम्ही परमिशन दिली, तू राजा आहे, बरोबर आहे, तुला काय पाहिजे ते तू करू शकतो, पण ह्या सगळ्या गोष्टी सोडू. अच्छा, म्हणजे तू आतमध्ये जाऊन फक्त फोटोग्राफ करू शकतो, याच्या पलीकडे विदाउट फ्लॅश वापरायचं नाही,
लाइटिंग करायचं काहीच नाही, शून्य लाईट मध्ये काम करायचं. इलेक्ट्रिकचा आवाज पण जास्त आहे. हा म्हणजे कोणाला त्रास होता कामा नये. मग मी काय ठरवलं ते मी सांगतो आपल्याला, की केव मध्ये 1 नंबर पासून 26 नंबर पर्यंत उत्तरायण दक्षिणायनप्रमाणे कुठल्या दरवाजातून लाईट आते, कुठल्या खिडकीतून लाईट आतमध्ये येतो, माझ्या डाव्या बाजूला दरवाजा आहे तिथून लाईट येतो, आणि तो जानेवारी पर्यंत इथपर्यंत असतो. अच्छा. इथून इथपर्यंत जानेवारीत लाईट असतो. मग परत पुढच्या 2 महिन्यांनी 4 महिन्यांनी हा लाईट पुढे शिफ्ट झालेला असतो. तर मग आजचा जानेवारी पर्यंतच एवढंच काम. अच्छा. त्याच्या पुढचं काम ते नंतरच्या काळामध्ये असं करत करत उत्तरायण दक्षिण प्रमाणे सूर्य ज्या पद्धतीने मुवमेंट करतो त्या पद्धतीने काम आपण सुरू केलं. आजपर्यंत गेल्या 33 वर्षामध्ये कुठल्याही नियमाची मोडतोड न करता त्यांनी सांगितलेल्या प्रत्येक नियमाचं पालन करून मी काम करत आलेलो आहे. त्यामुळे मला या सगळ्या विषयाच्या संस्कृतीचा अतिशय जवळ जाता आलं. मी जगातला एकमेव व्यक्ती आहे ज्यांनी अजिंठा चित्र 2 इंचावरून बघितलं. मी स्पर्श तर नाही केला, पण मी 2 इंचावरून बघितलं. आज जर अभ्यासक म्हणून बघितलं तर मी जगातला एकमेव व्यक्ती आहे की 10,000 तास त्या अंधाऱ्यातल्या सुवर्णमय प्रकाशामध्ये मी काढलेला. तुमच्या डोळ्याने आम्ही त्या बघू, आता निश्चितपणे बघू. मला ह्या सगळ्या गोष्टींमधून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येतं की एखादं हेरिटेज जर तुम्हाला संवर्धित करायचे असेल, जपायचं असेल किंवा त्याला रिस्टोर करायचं असेल तर याला मग बरेच अडथळे येतात. त्यातल्या स्पेसिफाईड असे चॅलेंज कोणते होते किंवा अडथळे काय होते ते तुम्ही ओव्हरकम कसे केले? अडथळे आता पण आहेत त्या सगळ्या पार्टमध्ये. गव्हर्नमेंट एजन्सीज, विशेषतः गव्हर्नमेंट एजन्सी. हो, म्हणजे अतिशय मार्क असलेली गोष्ट सांगतो की कन्सेप्ट पासून माझं वर्क जेव्हा सुरू झालं याच्यामध्ये परमिशन करता माझी 18 वर्ष गेली. असं घडत. पण या 18 वर्षामध्ये मला सगळा अजेंडा, मी रोज अजेंडा श्वासातून जगायचो की ठीक आहे मी जेव्हा जाईल तेव्हा जाईल, पण आज मला हे, आज मी ही गोष्ट शिकलो, आज मी ती गोष्ट शिकलो. शिल्पकला कशी असते, त्याचं वर्क कसं असतं, बसाल्ट वरती किती वेळा छिन्नीचा घाव घातला की किती ग्रॅमचा तुकडा उडू शकतो, किती ग्रॅमची छन्नी वापरायची, किती ग्रॅमचा हातोडा वापरायचा की तो त्याच्यावरती काम करतो. शांतपणे भगवान बुद्ध आज आपल्याला दिसतात आणि जग ज्याच्या पुढे भगवान बुद्धापुढे नतमस्तक होतो. शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांची मूर्ती आहे, पण ती खोदताना तर आवाज झाला, बरोबर आहे. पण हे सगळं जे काही संस्कार केले गेले या संस्कारामधून ते चित्र कसं बाहेर आलं. इतकं गुळगुळीत भाग म्हणजे शरीराच्या गोलाईप्रमाणे त्यांनी जर दगड अशा पद्धतीने काढला, तो कसा केला, काय गोष्टी होत्या. आणि मग आज आपल्याकडे बघितलं तर लक्षात येतं की 2000 वर्षापूर्वी तंत्र या विषयामध्ये आपण इतके पुढारलेलो होतो जे आजही आपल्याकडे शक्य नाही. जगभरामध्ये सीएनसी सारख्या मशीनचा शोध लावला, आपल्याला अंडरकट जाता येत नाही टूल्स टाकून, ते लोक अंडरकट गेले. त्याच्या आतल्या भागामध्ये सुद्धा त्यांनी चिनीचा वापर करून काम केलं. कशाच्या जोरावर झालं सगळं. 2000 वर्षापूर्वीचं चित्र जे काढलेले आज मी माझ्या घरामध्ये दर 2 वर्षांनी मला दर दिवाळीला रंग द्यावा लागतो, बरोबर आहे. आणि माझी जी संस्कृती आहे, जी संस्कृती दाखवण्याकरता त्यांनी रंग वापरले ते 2000 वर्ष आजही तसेच आहे आणि पुढचे 10,000 वर्ष आहे तसे राहतील. तर मग मी पुढे गेलो की मागे गेलो, कारण मी त्या संस्कृतीच्या गोष्टी ऍक्सेप्ट केल्या. मी जे नवीन बनवतो तेच खरं, मी जे नवीन बनवतो तेच खरं असं नाही. पण जगभरामध्ये चायनाने असेल किंवा जपानने असेल त्या चित्रावरती जेवढा अभ्यास केला, त्या रंगांवरती जेवढा अभ्यास केला, त्याचे असे जाडजाड पुस्तकं मी बघितले, ते फक्त अनालिसिस करू शकले, तसा रंग तयार करू शकले नाही. म्हणजे मी 2000 वर्षापूर्वी इतकं समर्थ होतो, तेवढा आज नाही. मग आता तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टींमध्ये नेमके अडथळे, एक समजा सरकारी परवानगी हा एक आहे, पण त्या व्यतिरिक्त तुम्हाला जे अडथळे येत होते की आता तुम्ही हेही सांगितलं की मला उजेडाचा जो आहे तो अभ्यास करावा लागला, सूर्याच्या प्रकाशाचा, असे अडथळे अजून काही वेगळे आले का की ज्याचा तुम्हाला ह्या सगळ्या प्रवासामध्ये व त्याचा लागलेला कालावधी हा लांबत गेला? अगदी 100%. मी चित्रांचं शूट म्हणजे जेव्हा माझं फोटोग्राफी स्टार्ट केली त्यांच्या परमिशन तर 1.5 वर्ष मी काम करत राहिलो. म्हणजे रोज जाऊन फोटोग्राफी करणं, 1.5 वर्ष काम केलं.
आणि मी जेव्हा त्याचा अभ्यास करायला घ्यायचो तेव्हा मला असं लक्षात यायचं की पद्मपाणीच्या हातातलं जे कमळ आहे ते हिरव्या रंगाचं दिसतं. अच्छा. हा, पण इतिहासात कुठेच हिरव्या रंगाचं कमळ निसर्ग म्हणजे नाहीच आहे. असं करत 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 मी जेव्हा 10 नंबरच्या केव्हामध्ये गेलो तेव्हा ज्या ठिकाणी आपली उंची पोहोचत नाही त्याच्या वरच्या पार्ट मध्ये काही रंगांचे पॅचेस मिळाले. ते रंगांचे पॅचेस आणि आजच्या रंग म्हणजे कोबाल्ट असा जो रंग ब्ल्यू मध्ये कोबाल्ट तो कोबाल्ट आणि आजचा कोबाल्ट मॅच होता असं लक्षात आल्यावरती मी त्याच्यावरती अभ्यास सुरू केला की हे रंग जर असे असतील तर मग तिथे मला ते असं का दिसतं. बरं, मला एवढंच माहिती की सुवर्ण काळामधलं सुवर्ण जाळीचा अजेंडा म्हणजे तो पिवळा दिसणार. पण 1.5 वर्ष काम केल्यानंतर जेव्हा मला एक वेगळ्या प्रकारचा पॅच दिसला की ज्याच्यामध्ये सुवर्ण जाळी नाहीये, मग रिव्हर्स अभ्यास केल्यावरती महिन्याभरात लक्षात आलं की हे सगळं जे अजेंडा आहे हे हैदराबादच्या निजामच्या ताब्यात होतं. त्यावेळेस त्यांनी प्रिकॉशन संवर्धन करण्याकरता त्याच्यावर गुड वॉर्निशचा लेअर दिला. जो वॉर्निशचा लेअर हा अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे पिवळा झाला आणि मग पिवळी लेणी आपण बघतो. तर 1.5 वर्ष केलेलं काम गुंडाळून साईडला टाकलं. आणि जसं मी पिवळ्या रंगाचा गॉगल घातल्यावरती जसं मला दिसेल तर ते सगळीकडे सारखं दिसेल. मग हा पिवळा रंग कट करायचा आणि मग ती फोटोग्राफी करायची. हा नवीन टास्क आला माझ्याकडे जो या काळामध्ये तो सक्सेस आहे. मग ह्या सगळ्या याच्यातून आज नाशिकमध्ये पण आपण म्हणतोय की सांस्कृतिक वारसा मोठा आहे. जसं आपण त्रिदश लेणी म्हणतायत, अजून हे सगळे मंदिरं आहेत. याला सगळ्यांना जर आपल्याला टुरिझम म्हणजे शेवटी टुरिझम आणि हेरिटेज ही एकमेकांना पूरक आहे. जिथे कुठे असं वेगळं काही आहे आणि त्यातल्या जसं आता परदेशी लोकांना आपल्याकडच्या कल्चरची जसं आपण म्हणतात की याची खूप क्रेज आहे आणि त्याच्यामुळे आपण फायनान्शियली म्हणजे शेवटी फॉरेन चलन पण आपल्याकडे जनरेट होतं. तो आपल्यासाठी कधी विषय. तर हे टुरिझम वाढण्यासाठी या हेरिटेज ज्या आहेत सगळ्या वास्तू ज्या आहेत याला आपण कसं बूम केलं पाहिजे, नेमकं काय केलं? अगदी बरोबर. एक तर नाशिककरांनी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. स्वतःसाठी वेळ काढला. जे तज्ञ अभ्यासक आहेत त्यांच्याकडे जाऊन ती गोष्ट समजून घेतली पाहिजे. बेसिकली नाशिककरांपेक्षाही जे विद्यार्थी दशेतले लोक आहेत, मुलं जे आहेत ना, यंग स्टार्स आहेत ना, त्यांनी ते सगळं समजून घेतलं पाहिजे. चायनामध्ये काही लेणी आहेत, त्या लेणी त्या नावावर लिहून दिलेल्या आहेत. नितीनची उपासनी तुमच्या नावावरती 26 नंबरची लेणी. बरं, तुम्ही जिवंत असेपर्यंत ती सांभाळायची. ओके. म्हणजे दत्तक तो व्यक्ती ताबा चायनाचा, पण तुम्ही तिथे आहात, तुमची कुठेच बदली होणार नाही. तुम्ही दिवसभर तेवढीच एक गोष्ट बघायची की मी आज अजेंडा बघतो किंवा त्या ठिकाणची लेणी आहे त्याचा अभ्यास करायचा. हे कसं करता येईल, ते कसं करता येईल, हे करता येईल. करता करता आपण इतकं समृद्ध होतो की आलेल्या माणसाला 2 मिनिटांमध्ये ती लेणी सांगता आली पाहिजे, 10 मिनिटात लेणी सांगता आली पाहिजे, 2 दिवसात लेणी सांगता आली पाहिजे. आणि अशा पद्धतीने लोकांनी वर्क सुरू केलं. लेटेस्ट जर उदाहरण सांगायचं झालं तर तुमचं कल्चर ही तुमची श्रीमंती आहे, त्या देशाची श्रीमंती आहे. आणि ती जर जपली तर तुमच्याकडे पैशाचा महापूर येतो. दुबईमध्ये त्यांनी जे कल्चर दाखवलं की आम्ही मॉडर्न कल्चरचे आहोत. मॉडर्न कल्चर हजारो बिल्डिंगा बांधून ठेवल्यात, आता तिथं बघायलाच कोणी येत नाही. पण ते त्यांचं एक वैशिष्ट्य आहे की ते 2 वर्षांनी पुन्हा काही चेंजेस करतात. करेक्ट, 100% 2 वर्षांनी चेंजेस करतात. पण त्या ठिकाणी कुठल्याही धार्मिक वास्तू उभ्या करण्याकरता कालपर्यंत परमिशन नव्हती. बरोबर. आणि मग आज जर बघितलं तर भारतामध्ये जे स्वामीनारायण टेम्पल आहे तसं 250 एकर मध्ये स्वामीनारायण टेम्पलचे बांधकाम सुरू झालं. ते आता कम्प्लीट व्हायचे वेळ होती. असं त्यांनी का केलं? टुरिझम करण्यासाठी. कल्चर त्यांचं नाही येते, मुस्लिम कल्चर आहे, मुस्लिम प्रमाणे चालणार. पण त्यांच्या असं लक्षात आलं की भारतीय लोकांनी या ठिकाणी काय यावं, तर आज एक स्वामीनारायण मंदिर या ठिकाणी उभं करू म्हणजे 100 कोटी भारतीयांपैकी 50% जातील. 10 कोटी जरी आले तर हे कल्चरल पार्ट बघ, आपल्या संस्कृतीचा भाग बघण्याकरता आपण दुबईत जाऊ आणि त्या देशाला पैसा देऊ. तसा जर विचार केला तर प्रत्येक गल्ली गोळीमध्ये मंदिर आहेत, आपले सांस्कृतिक आहेत ना आपल्याकडे. आज इतका मोठा बदल मी बघतोय. गंगेची आरती, गोदावरी आरती सुरू झाली. जे लोक घरी रिकामे बसलेले असायचे ते तिथे जमायला लागले. अतिशय उत्तम, अतिशय उत्तम.
कारण आज माझ्याकडे जो गेस्ट येतो ना, मी त्याला असं सांगतो, तू 7 वाजता ये रे, मी तुला आमचं कल्चरचा एक इव्हेंट दाखवतो. इतकं ते सुंदर झालं. काल परवाची रामनवमी झाली, यात्रा, रथयात्रा झाली. ह्या सगळ्याकडे बघितल्यावर लक्षात आलं की लोक आता सांस्कृतिक लेवलला कनेक्ट व्हायला लागले. या सगळ्या पाठमुळे आपली श्रीमंती वाढते. आपल्याला असं करता येईल, म्हणजे जे लोक, जे प्रेक्षक हे सगळं बघतायत, ज्यांना असं वाटतं की हा, नितीनजी सांगतायत ना की अशा पद्धतीने आपल्याला कल्चरल डेव्हलपमेंट पाहिजे, या सगळ्यांना आपल्याला एकत्र आणावं लागेल. एकत्र आणून त्यांना एक एजेंडा द्यावा लागेल आणि त्या एजेंडा बरोबर त्या सगळ्या पार्टमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाण कशी होते, ती शब्दातून कशी व्यक्त होते. सगळ्यांना शिल्प नाही समजत, सगळ्यांना चित्र समजत नाही, सगळ्यांना रंग समजत नाही, तर मी कसं समजून सांगायचं काम, या सगळ्या टास्कवरती मी आता काम करतो. अनेक नाशिककर एकत्र आले, त्यांनी जर सांगितलं की प्रसाद, आम्हाला आता फक्त त्रिरश्मी लेणीची हीच लेणी समजून सांग, मग ती जबाबदारी घ्यावी की आर्किओलॉजीच्या ताब्यात असू द्या आणि त्यांच्या वेळेप्रमाणे आपल्याला काम करायचं. तर मी अनेक ठिकाणी जातो. आता माझ्याकडे घरी काम नसेल तर मी काय विचार करतो की यार 4 दिवस मी अजेंड्यात जातो, तर अजेंड्यामध्ये तिथे गेल्यावर कोणीतरी मला शोधत येतो, तू प्रसाद पवार का, तुम्हाला आहे ना अजेंडा समजून सांग. मग मी तुला सांगतो, एक काम करू, मी तुला एक जातक कथा समजून सांगतो की ती काय सांगते माझ्याशी, ती बोलते काय, तिचं स्टार्ट कुठून करायचं, पॉइंट अँगल, जिथून ज्ञानाची उत्पत्ती होते, जिथून ज्ञानाची सुरुवात होते, जो काही तो ए आहे, एबीसीडी मार्ग, तो कुठून आहे, तो अ कुठून सुरू होतो, तो मी त्याला सांगतो. आणि त्याला एक जातक कथा समजून सांगितली की त्याला सगळ्या जातक कथा दिसायला लागतात. मला हे नाशिकचं स्वप्न आहे माझं स्वतःच, की नाशिकमध्ये जेवढे मंदिर आहेत, जेवढे संरक्षित वास्तू आहेत, ह्या सगळ्या वास्तू जपल्या गेल्या पाहिजे आणि तिथे एक प्रतिनिधी उभा असला पाहिजे. मी त्याच्यावरती बोलणार आणि हा जर प्रयोग केला ना तर खूप गोष्टी घडतील. आपण जातो, त्या जागेचा वापर करतो किंवा ती गोष्ट समजून घेतो, पण त्या कल्चरमध्ये जात नाही ना, त्या कल्चरमध्ये इन करायला पाहिजे. म्हणजे मी जर सांगितलं की एक शिल्प बनवायला, एक बसाल्टचं किंवा बनवायला इतक्या क्युबिक एरियातला दगड हा बाहेर फेकल्याशिवाय ती रूमच तयार नाही होत. ते याचं स्ट्रॅटेजिक जेव्हा देतो ना मी, बघ त्रिरश्मी लेणीतली ही 10 नंबरची लेणी अशी बनवली, अशी क्रिएटिव्ह केलेली, सर तासन तास लोक माझा ऐकतात. मला असा अनुभव आहे, तासन तास लोक ऐकतात, तासन तास मी त्या विषयावरती बोलतो. इंजिनिअरिंगच्या लोकांना इंजिनिअरिंग प्रमाणे शिकवतो, डॉक्टर असेल तर डॉक्टर प्रमाणे सांगतो, कले असेल एस्थेटिक प्रमाणे सांगतो की जे सौंदर्यशास्त्र कसं करायचं. तर आपल्याला हे सगळं डेव्हलप करायचंय. माझी अशी इच्छा आहे की नाशिक ही ऐतिहासिक सिटी आहे, ऐतिहासिक व्हॅल्यू. म्हणजे भगवान राम जेव्हा त्यांचा पदस्पर्श झाला आणि इथून खरं जे रामायण घडलं ना, ते खरं रामायण घडण्याचं जागा पण नाशिक आहे, सुरुवातच आहे. तर नाशिक हे जगाच्या नकाशावरती सांस्कृतिक रीतीने डेव्हलप करता आलं पाहिजे. याच्याकरता लागणाऱ्या कन्सेप्ट माझ्याकडे आहे, परंतु ती माझी कन्सेप्ट मी जे सांगतो ते ऐकणारे माझ्याकडे अवेलेबल नाही. मी प्लॅन आहेत माझ्याकडे की अरे या पद्धतीने गेलो की आपल्याला ते करता येईल. तर आपल्याला या माध्यमातून खरंच मला नाशिककरांना सांगायचं वाटतं की आपण खूप श्रीमंत आहोत. तासन तास बोलतो या विषयावर. नाशिकचा प्रतिनिधी म्हणून आपल्याकडे बघवलं जातं. ज्या देशात ते सकाळचं पाणी, पहिलं पाणी गोदावरीचं आपण पितो आणि कामाला लागतो, तर एवढं रूम तर आहेच ना की 2 वेळेची माझी कमाई झाली, काम झालं. आज माझ्याकडे रविवार आहे, मी शांत रिलॅक्स आहे. संस्कृती समजून घ्या, ऍक्टिव्हिटी समजून घ्या. अनेक संस्था आपल्याला एकत्र करता येतील आणि या सगळ्या एकत्र करू. म्हणजे आर्किटेक्ट लोकांना आर्किटेक्चरच्या, वास्तुशास्त्राच्या अँगलनी आपण ते सगळं समजून जाणार. तिथे पण आहे ना, कॉलम आहे, पिलर आहे, सगळ्या गोष्टी तिथे पण आहे, बरोबर आहे. आणि जो ओनर असतो, जो डिझायनर असतो, जो ते मागतो की तू माझ्याकरता असं घर तयार करू, तर ते सगळं तसंच आहे ना, ते तर बघायला पाहिजे ना. पण त्यावेळेस शास्त्र कसं डेव्हलप झालं, त्या सगळ्या गोष्टी सांगता येतात. कलेच्या विषयावर आपल्याला आपण अनेक प्रोजेक्ट करू शकतो या विषयावरती, की हा जो नाशिकचा सांस्कृतिक हरवलेला आत्मा आहे त्याला एकदा सेटल करू. आणि तो सेटल केला ना की तो आत्मा प्रत्येकाला पावतो, प्रत्येकाला पावतो, तो प्रत्येकाला पेटवणार. संस्कृती अशी भाग आहे संस्कृती की मी माझ्या देवाजवळच्या देवाऱ्यामध्ये दिवा पेटवला की ती माझी एकट्याची संस्कृती झाली. आणि मी बालाजी मंदिर सारख्या तिथे जातो आणि अनेक दिवे पेटवतो,
ती संस्कृती स्प्रेड होते. तर मला असं वाटतं की जगभरामध्ये आपल्याला ही संस्कृती न्यावी लागेल. अनेक मंदिरं आहेत, अनेक स्मारक आहेत, त्याच्या व्हॅल्यूज काय आहे ते आपल्याला लोकांपर्यंत म्हणजे मी एक लक्षात तुमचं महत्वाचं मला पटलं की अवेअरनेस झाल्याशिवाय टुरिझम वाढणार. म्हणजे एक व्हायचे वर्ष आहे, आपल्याला शाळांमधून महाविद्यालयांमधून अवेअरनेस जर वाढवला आणि नाशिकाइट्स जे आहेत, नाशिक सिटी मधले जे लोक आहेत, त्यांनी जर याच्यामधल्या अवेअरनेस मध्ये स्वतःचा एक रोल पर्सनली डेव्हलप केला तर मग टुरिझम वाढेल, ऑटोमॅटिकली बिझनेस वाढेल आणि ऑटोमॅटिकली नाशिकचा विकास होईल. पण मग नाशिकचा विकास याच्यावरती आता मी येतो. हा नाशिकचा विकास आता मी जसं म्हटलं की नाशिक ही मंत्रभूमी होती, ती आता यंत्रभूमी झाली. आज शैक्षणिक दृष्ट्या इथे एज्युकेशनल हब होत आहे, फार्मास्युटिकल हब झालंय, ऍग्रिकल्चरल हब आपलं झालंय. या सगळ्या विकासामध्ये हेरिटेज दुर्लक्षित झालं असं तुम्हाला वाटतं? 100% वाटतं. मग हे जर दुर्लक्षित झालं असेल तर हा अवेअरनेस पुन्हा त्याच मुद्द्यावरती येईल की अवेअरनेस करावं लागेल. मग याच्यासाठी आपले प्रोजेक्ट पण येतील. म्हणजे जे काही तुम्ही आता करत आहेत हे प्रोजेक्ट आपण शाळा महाविद्यालयांमधून राबवू शकतो. आणि मग नेमकं हे जे पौराणिक संदर्भ आहे, म्हणजे आता त्याला अजून आपण एक दुसरा उल्लेख घेऊ पौराणिक संदर्भाचा घेऊन की कुंभमेळ्यासाठी खूप मोठा फंड येते. त्यामध्ये काय होतं की रस्ते नाल्या वगैरे एवढंच होतं. मग या हेरिटेज साठी या कुंभातले फंड विकासासाठी काय कसे वापरले गेले पाहिजे अशी अपेक्षा आहे. हा राजनैतिक प्रश्न झाला की त्याचा फंड आपल्यामध्ये पैसे येतात. नाही, माझं असं म्हणणं आहे एकदम सिम्पली की फंड्स मध्ये रस्त्यांसाठी ठेवले, ग्रीनरीसाठी ठेवले, पूलसाठी ठेवले, रिक्वेजेशनसाठी ठेवले, पण माझ्या हेरिटेज आहेत ना, या हेरिटेज साठी काय केलं? म्हणजे यातला काही फंडचा पैसा अपेक्षा ऍज अ नाशिक आहे. किती लोक नाशिक मधले कुंभमेळ्यामध्ये जाऊन स्नान करतात? 10-20% प्रॉपर सिटीत. आपण मग बाकीच्या 20 लाख लोकांना कधी वाटत नाही का तिथे जायला पाहिजे या काळामध्ये? ती भावना नाही, आपुलकी भावना श्रद्धा नाहीच आहे ना, कारण ते आपल्या डोक्यात फिट नाही झालं. पण जगभरातले लोक येतात, तो आनंद सोहळा बघतात, त्याचा आनंद घेतात. विषय इथून सुरू होतो की आमच्या नाशिकमध्ये या जिथे प्रभू रामचंद्रांचं वास्तव्य होतं, भगवान बुद्धांच्या लेण्या तुम्हाला बघायला मिळतात, वंदेश्वरचं मंदिर बघायला, काळाराम मंदिर बघायला मिळतं, बाबासाहेबांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं, अशा ऐतिहासिक वस्तू, चामर लेणी किंवा जैन या समुदायाचा आहे. तर प्रत्येक समुदायाचा काही ना काहीतरी त्या ठिकाणी आहे. तुम्ही हे बघायला या, अशी पेपरला जाहिरात होते आणि त्याच्या बेसवरती बिल्डिंग विकली जाते. परंतु ह्याच सगळ्या सिस्टीमने एकत्र येऊन ह्याच वास्तू वाचवण्याकरता काय करता येईल असा जर विचार केला की तुम्ही ती गोष्ट बघायला या ना, जी गोष्ट संपणार आहे आणि मी इथं निर्माण करतो, तर जी संपणारी गोष्ट आहे तिला जर वाचवण्याचा प्रयत्न केला तर हजारो वर्ष याच गोष्टी आपल्याला करता येतील, आपलं पर्यटन वाढवता येईल. काही घडत नाही हो. माझ्याकडे असेल, तुमच्याकडे कोण आहे, एक व्यक्ती आहे, त्या परिवारामध्ये कोणतरी आला आणि त्याला सांगितलं की काळाराम मंदिर मला तो जीपीएस वरतून घेऊन जाणार का आपल्याला? हो, टीमच तयार नाही करू शकलो आपण की अरे एक काम कर, मी या व्यक्तीला फोन करतो, तो त्या काळाराम मंदिराच्या तिथं असतो, तो याच्यातला तज्ञ आहे, त्याला जर रोज आपण काम देत गेलो तर त्याला रोजगार वाढेल. असे अनेक लोक आहेत की ज्यांना रोजगाराची प्रचंड गरज आहे. आपल्याकडे गंगेत जे पैसे फेकले जातात ते बुड्या मारून काढणारे लोक आहेत, बरोबर आहेत ना, मुलं आहेत ना. त्यांना जर आपण सांगितलं की ते ऐतिहासिक वास्तूचा तो पार्ट आहे, तुम्ही हे जे काही करतात, ऑलिम्पिक मध्ये पण श्वास रोखून जेवढं काम नाही करू शकत ऑलिम्पिकचे मास्टर, तेवढे एकदा बुडले ना की ते काही मिनिटांनंतरच वरती येतात. मास्टर्स आहेत ना, अशा लोकांची आपण ओळख करून देतो का? असा रिक्षावाला आहे की जो तुम्हाला सगळ्या ठिकाणी घेऊन फिरून आणतो आणि तो तुम्हाला माहिती पण देतो. असे आपण तयार करू शकतो का? आपण असं तयार करू शकतो. गाईड असे शाळेतले लोक आहेत, शाळेतले मुलं आहेत की यार मी नाशिक रोड परिसरामध्ये राहतो, मग नाशिक रोड मध्ये जे काही सांस्कृतिक पार्ट आहे तो मी तुम्हाला समजून सांगेल. असं जर करू शकलो आपण, अहो साधी गोष्ट आहे की मला ताडोबाला जायचं, तर मी हा विचार करतो असा माणूस मला शोधायचा की ज्याला वाघ रोज दिसतो, तरच त्याच्याकडे जाऊ आपण. मग तो म्हणतो माझे 2 लाख रुपये होतील, मी त्याला म्हणतोय 4 लाख घे पण मला फोटो काढायचे.
तसा तो माणूस नाशिकच्या संस्कृती शोधायला आला पाहिजे. असे माणसं आपल्याला इथे उभे करावे आणि उभे केल्यानंतर आपल्याला हे सगळं उभं करावं लागेल. तर याकरता शासन काय करेल याच्यापेक्षा मी काय करू शकतो? नाही, हा तुमचा मोठा विचार झाला, पण तो माझा प्रश्न अनुत्तरित राहिला की ह्या फंडचा असा कुठला पार्ट, थोडासा पार्ट कळलं, जसं तुमचं त्रिरश्मी लेणी उर्फ पांडव लेणी आहे, चामर लेणी आहे, याच्या हेरिटेज मध्ये हे फंडचं युटिलायझेशन कसं होऊ शकतं? उदाहरणार्थ मध्यंतरी काय झाले की गंगेच्या तिथे जो आहे ऍक्च्युली आपली दक्षिण वाहिनी जिथे होते तिथे त्या दक्षिण वाहिनीच्या तिथे बांधकाम केलं गेलं. मग असे खूप लोकांची ओरड आहे की झरे आटले गेले, रामकुंडातले झरे आटले गेले. पूर्वी अस्थि विसर्जनामध्ये असं एक महत्व होतं की अस्थि विसर्जनाच्या जागेवरती सूर्यप्रकाशाने अस्थि त्या विघटित व्हायच्या, अशी पॉवर होती त्या पाण्यात त्या स्थळात. आज वस्त्रांतर गृह झालं, त्यामुळे ते सूर्यप्रकाश आणला. मग विकासाच्या वाटेवरती आपण हेरिटेजचं नुकसान करतोय आहे का? आणि जर हे करायचं नसेल तर मग नेमकं आपल्याला ह्याच्यातला काही पार्ट जो आहे फंडचा तो कसा वापरावा हाच प्रश्न. म्हणजे तुम्हाला आता समजा उद्या सांगितलं की त्रिरश्मी लेणीचं डेव्हलपमेंट करायची, पण तिथे तुमच्या विजन मध्ये काय, तुम्ही सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करणार नाही, मग तुम्ही नेमकं काय अपेक्षित धरता अशा हेरिटेजचा डेव्हलपमेंट? फंड कशासाठी येतो? डेव्हलपमेंट, विकासासाठी. बरोबर ना? तो विकास जर झाला तर तो कागदपत्र दिसला पाहिजे, म्हणजे विकास. पण तो असा व्हावा. आता हा राजनैतिक प्रश्न आहे, तो मला दुःख देणार आहे. म्हणजे मला ते काय चालतं ते खूप छान आहे असं किंवा मी त्याचं अनुमोदन करत नाही. माझा विषय असा आहे की ज्या ठिकाणी, म्हणजे मी उदाहरण सांगतो की हॉंगचो नावाची सिटी ज्या ठिकाणी आता पॅरा ऑलिम्पिक झालं, ती जॅक माचं नेटिव्ह प्लेस. त्या ठिकाणी जेव्हा मला बोलवलं गेलं त्यावेळेस मी एअरपोर्ट पासून 40 मिनिटापर्यंत प्रवास केला. मग हॉंगझो नदी आली, त्या नदीच्या खालून जेव्हा मी उजवीकडे गेलो त्या उजवीकडे गेल्यावरती पूर्ण काळं होता. मग डावीकडे काय होतं, तर डावीकडे 40 मजली LCD लावलेले होते आणि त्याच्यावरती मॅच, फुटबॉलची मॅच मी बघत होतो. 40 मजली वॉलवरती मी फुटबॉल बघत होतो. इकडे आल्यानंतर ते सगळं ब्लॅकआउट झालं. तू म्हटलं ब्लॅकआउट कशा करता येतं? तू म्हणे हो, ही स्पिरिच्युअल एरिया आहे. स्पिरिच्युअल एरिया म्हणजे काय? तर त्यांनी असं सांगितलं, मागील काही वर्षामध्ये या ठिकाणच्या 250 किलोमीटरचा जो परिसर आहे हा पूर्णपणे बुद्धिस्ट सोसायटीच्या ताब्यात आहे. आणि तिथे जे अतिक्रमण केलं गेलं होतं तर प्रत्येक बिल्डिंग पाडून टाकली, साफ करून टाकलं. पण म्हटलं अंधाराचं काय कारण नाही म्हणे तुम्ही चालत जा तर सोलरवरचे दिवे लागतील. गाडीतून आम्ही उतरलो तर समोर एक मोठा नाला तयार केलेला होता की ज्याच्यावरून तुम्हाला उडी मारूनच जायचं, तुमची गाडी आत गेलीच नाही पाहिजे. तिथून आतमध्ये जे काही लाईफ आहे ते सगळं सोलर लाईफ आहे. आणि त्या सोलर पार्ट मध्ये ज्यावेळेस आपण जातो, त्या ऍक्शन मध्ये जातो, तेव्हा असं लक्षात आलं की त्यांनी तिथला पूर्णपणे मॉडर्न पार्ट काढून टाकला. विकास तिथे ठेवलेलाच नाही. तिथे फक्त आध्यात्मिक शांती. तशी आध्यात्मिक शांती आपल्याला या पार्ट मध्ये आहे, ती क्रिएट करावी लागेल. ती तुमच्या मनात आहे, माझ्या मनात आहे, समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे आणि त्याला कनेक्ट करावं लागेल. कॉन्क्रीट हा आपल्याला विटा, कॉन्क्रीट आणि त्याचं डेव्हलपमेंट त्याला निसर्गाच्या पद्धतीने तुम्ही माझ्यापेक्षा जास्त छान बोललात. मी त्याच्यावरती उत्तर माझं जे आहे ते सीमित उत्तर आहे, कारण राजकीय प्रश्न या भांडणाचं काय करायचं, मी कसं काय बोलणार. परंतु माझ्या हातामध्ये ही गोष्ट आहे की अजिंठ्यासाठी काय यावं म्हणून मी लोकांना अवेअरनेस करू शकतो. अजिंठ्यामध्ये काय बघावं याच्याकरता मी एक्झिबिशन लावू शकतो. नाशिकमध्ये काय यावं याच्यासाठीची एक स्ट्रॅटेजी तयार करू शकतो. आणि नाशिकला पर्यटनाच्या दृष्टीने टॉपला कसं नेता येईल याच्यावर तुम्ही 100% काम करू शकतो. आणि मला नाशिककरांना एक गोष्ट सांगावं लागेल. एक प्रश्न तुम्हाला, म्हणजे शेवटचा प्रश्न विचारतो याच्यावरून. आज ह्या देशाचं सगळ्यात मोठं वैभव जे मी मानतो ते युथ आहे, तरुण वर्ग आहे. आज देशाची वाटचाल आपली जी आहे ती महासत्तेकडे होते. आज सर्व विश्वामध्ये आपला एक डंका आहे. मग हे हेरिटेजची कन्सेप्ट किंवा आपलं असलेला सांस्कृतिक वारसा हा जतन करत पुढे नेण्यासाठी या शहरातल्या युवा, या शहरातल्या सगळ्या नागरिकांना, या शहरातल्या सगळ्या NGOsला, या शहरातल्या सगळ्या सामाजिक संस्थांना, या शहरातल्या सगळ्या लोकांना
आपण थोडक्यात काय संदेश द्याल? आपण सगळे एकत्र येऊ बर. आणि ज्या सांस्कृतिक विषयाचं शिक्षण आपल्याकडे नाही ते पहिले त्यांना देऊ. बर. याला सांस्कृतिक शिक्षण म्हणतात. बर. ते एकदा झालं ना की कम्युनिकेशन वाढतं, सगळ्यांचं ऍक्टिव्हिटी वाढेल, लोकांचं आकर्षण तयार होईल. मी नाशिकला या ठिकाणी भेट दिली पाहिजे. मला आज काळाराम मंदिरात कायम म्हणजे 1 तासभर बसायचं, 2 तास बसायचं, एकदम छोटी गोष्ट. मे महिन्यामध्ये मी त्र्यंबकच्या मंदिरामध्ये जाऊन बसतो संध्याकाळी 6 नंतर. तुम्ही त्या मंदिराच्या जी बाहेरची कंपाऊंडची वॉल आहे ना, त्या कंपाऊंडच्या वॉलला जाऊन पाठ टेकवतो. ती दगडाने दगड जो असतो तो तापलेला असतो आणि त्याच्यामध्ये माझी पाठ मी त्याला टेकवली की मला एक स्पिरिच्युअल आनंद मिळतो. ही गोष्ट 100% दरवर्षी जाऊन करतो. थोडक्यात काय की तुम्ही त्या कलाकृतीला स्पर्श तर करा, की तुमच्या मनामध्ये ते ऍक्सेप्ट करा. याचं टेक्निकल शिक्षण आपण देतोच आणि सक्सेस करू. माझ्या मते रोजगार वाढवला पाहिजे, लोकांचा अवेअरनेस वाढवला पाहिजे, लोकांना समजून सांगता आलं पाहिजे. खूप लोकांना काहीच माहिती नाही. शहराबद्दल किती किलोमीटरवरती आपण राहतो की आपल्याला माहिती नाही. अहो, ही जी पुढची पिढी आहे ना, ही जर आपण सांस्कृतिक विषयाला कन्वर्ट केली नाही, ही मोबाईल मध्ये वाहून जाणार आहे. मोबाईल सोडायला तयार नाही. ताजमहल कुठे आहे असं बघतो, म्हणतो हा काय ताजमहल. अरे त्याला जर तो त्याच्यावर दिसत असेल त्यांनी तो कधी जाऊन बघायचा, त्याची कशी काय इच्छा होईल की ते मी जाऊन बघायला पाहिजे. पण त्याला जर असं आपण सांगितलं की यार 30 वर्ष काम चालू होतं, 10 वर्ष काम चालू होतं, हा सगळा दगड जो आहे तो हत्तीवरून उंटावरून वाहून गेला, त्याला समजेल ना की असं घडतं म्हणून. त्याला तर हे सगळं माहिती आहे की बटन दाबायचं आणि रंग 1000 लिटर रंग येतो, बटन दाबायचं आणून देतं कोणतरी. सर, आपण आपल्या संस्कृतीचं जसं लांब जाऊ ना तशी आपण शून्यात जाणार आहे. संस्कृती ही तुम्हाला टिकून ठेवते आणि संस्कृतीपासून जसं लांब जाऊ ना. प्रत्येक नाशिककरांनी सांगितलं की 1 तास माझ्या आयुष्यातला मी नाशिकच्या सांस्कृतिक भरभराटीसाठी देईल. योगा करा, संस्कृतीचा भाग आहे. तुम्हाला आरोग्य मिळतं. जर तुम्हाला वैचारिक एस्थेटिक सौंदर्यशास्त्र वाढवायचं असेल, तुम्ही या कला आणि वास्तुकलेच्या सोबत जा. बरोबर आहे. माणसाने माणसाची छान बोलणं संस्कृतीचा भाग आहे. तर नाशिककरांनी 1 तास द्यावा त्यांच्या आयुष्यातला रोजचा, तर आपण हे सगळं डेव्हलप करू. गप्पा मारताना सुद्धा आपण संस्कृती विषयावर बोलत नाही. कशावर बोलतो आपण? तो शेअर बाजार असा वाढलेला आहे आणि त्या ठिकाणी असं नवीन गॅजेट आलेलं आहे आणि आता नवीन गाडी आलेली आहे. हा माझ्या संस्कृतीचा भाग नाही. ज्याच्यामध्ये अपडेट येत नाही तीच संस्कृती असते. त्यांनी जे फायनल चित्र काढले, त्यांनी जे फायनल वास्तुकला बनवली ती फायनल आहे, त्याच्यामध्ये अपडेट येत नाही, ती म्हणजे संस्कृती. मला असं वाटतं की नाशिककर त्या दिशेने नक्की प्रयत्न करतील. नक्कीच. मला असं वाटतं की गेल्या सुमारे 1 तास आपण प्रासादिक वाणी प्रसाद सरांची ऐकली. खरं म्हणजे त्यांची तळमळ आपण लक्षात घेतली पाहिजे की या देशाचा जो वारसा आहे, जो वारसा आपल्या पूर्वजांनी, जो वारसा आपल्या सगळ्या मागील घटकांनी आपल्यापर्यंत पोहोचवला, तो किमान नाही वाढीसने तर किमान तो समृद्धतेच्या याच्यावरती आहे तसा जतन करावा. तो जतन करताना त्याला अधिक समृद्धता आणण्यासाठी आपण काय करू शकतो, तर निश्चितपणे 1 तास त्यांनी द्यावा. असं जसं म्हटलंय त्याप्रमाणे आपल्याला आपल्या नाशिकची ओळख आधी झाली पाहिजे. नाशिकमध्ये असलेल्या या सांस्कृतिक वारशांची ओळख झाली पाहिजे. या वारशाचं संकलन करून प्रसाद सरांच्या माध्यमातून शाळांमधून, महाविद्यालयांमधून याची त्या ठिकाणी उजळणी झाली पाहिजे. थोडक्यात एक छोटासा अभ्यासक्रम मूल्य शिक्षणाच्या तासिकेमधून जर विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवला आणि तो पोहोचल्यानंतर तो त्या घटकांना प्रत्येकाला जर कळाला, तर मग मुलांच्या माध्यमातून पालकाच्या माध्यमातून समाजाच्या माध्यमातून राज्याच्या माध्यमातून देश आणि देशाच्या माध्यमातून विश्व निश्चितपणे आपण पादाक्रांत करू. पण मूळ पद असं आहे की हा जतन करणार का आजही आपण कुठल्या तरी एखाद्या वास्तुशिल्पावरती जाऊन मी माझं नाव कोरलं पाहिजे, जिथे तुमचं योगदान 0 आहे, अशा ठिकाणी तुम्ही कुठेतरी खेळाने नाव कोरायचा, कुठेतरी खडूने नाव कोरण्याचा जो प्रयत्न करता, हा नक्कीच थांबला पाहिजे. या वास्तू माझ्या आहेत, या वास्तूमध्ये प्लास्टिक कमी कसं करता येईल, या वास्तूंमध्ये माझा ग्रीनरी कशी वाढवता येईल, याचं जतन कसं करता येईल, असा एक उत्तुंग विचार मला असं वाटतं की आजच्या आपल्या या पॉडकास्ट मधून आपण
घेऊन चाललेलो आहे आणि मला खात्री आहे की हा आपण आता इम्प्लिमेंट पण करणार आहे, कारण आपण प्रसाद सरांना तसा प्रसाद रूपी शब्द देणार आहोत. म्हणून येणाऱ्या पॉडकास्ट मध्ये अजून काहीतरी वेगळा विषय, अशीच एक वेगळी व्यक्तिमत्व आणि एक वेगळा विचार घेऊन तुमच्यापर्यंत येईल. तोपर्यंत नमस्कार. थैंक यू फॉर ट्यूनिंग इन टू द वॉइस विस्टा पॉडकास्ट. आप और भी इंटरेस्टिंग शो सुन सकते हैं thevoicevista.in पर. ये शो कॉन्सेप्चुअलाइज किया है पूजा प्रसून ने, प्रोड्यूस किया है वॉइस विस्टा ने. गेस्ट कोऑर्डिनेशन में हमारे साथ रहे NC देशपांडे और सुनीता चौहान. डिजाइन किया टीम क्रिएटर्स डेन ने और एडिटिंग और प्रोडक्शन के लिए धन्यवाद टीम लर्निंग बी को. प्रोमो वॉइस दिया है राहुल ढोले ने. लाइक, फॉलो और सब्सक्राइब करना ना भूलें.